सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 5वी स्कॉलरशिपमधील मराठी विषयाचा 22वे प्रकरण सामान्य ज्ञान. सर्व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आपापलं पुस्तक उघडा आणि लक्षात ठेवण्याजोगा भाग पहा. विद्यार्थ्यांनो, आपण आतापर्यंत मराठी व्याकरणाची माहिती घेतली. आता भाषेची आणि इतर संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आणि सामान्य ज्ञान आपल्याला माहिती करून घ्यायचे आहे. या सामान्य ज्ञानावरही परीक्षेत प्रश्न विचारले जातात. या संदर्भात पुढे विविध याद्या दिल्या आहेत, त्या सतत वाचा व लक्षात ठेवा. चला पाहूया काही महत्त्वाचे तक्ते. नंबर 1, थोर व्यक्तींचे संबोधने. हे लक्षात ठेवा बरं का. मोहनदास करमचंद गांधी यांना काय म्हणून संबोधलं जातंय? महात्मा. बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य म्हणून संबोधलं जातंय. हे लक्षात ठेवा आणि पाठच करा. जवाहरलाल नेहरू यांना पंडित या नावानं ओळखलं जातंय. दादाभाई नौरोजी यांना पितामहा या नावानं संबोधलं जातंय, ओळखलं जातंय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून संबोधतो. अगदी त्याचप्रमाणे ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हणून संबोधलं जातंय. वल्लभभाई पटेल यांना सरदार म्हणतो. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव म्हणतो. विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर असं आपण संबोधलं जातो. मग पाठ झालं? हे प्रश्न विचारू का मग तुम्हाला? सांगा बरं उत्तर. मग ज्योतिबा फुले यांना काय म्हणलं जातंय? करेक्ट आहे, महात्मा. सुभाषचंद्र बोस यांना बरोबर आहे नेताजी. वल्लभभाई पटेल यांना बरोबर आहे सरदार. रवींद्रनाथ टागोर यांना विसरलात? गुरुदेव. आणि विनायक दामोदर सावरकर यांना एकदम बरोबर आहे स्वातंत्र्यवीर. पुढचा प्रश्न विचारतो. मोहनदास करमचंद गांधी एकदम बरोबर आहे, महात्मा. आणि मग बाळ गंगाधर टिळक यांना काय म्हणतात रे? अरे हे तर तुम्ही विसरूच शकत नाहीत, लोकमान्य टिळक. बरोबर आहे. जवाहरलाल नेहरू, अरे थांबा पूर्ण तर होऊ द्या. पंडित बरोबर आहे. दादाभाई नौरोजी, हां 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 आठवा, विसरलात का? बघू नका. पितामहा हे करेक्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार. चला हे पाठांतर झालं का? हे चला मग आता पुढं पाठ करूया. पुढं पहा, पाहून घ्या बरं सगळेजण. नंबर 2, थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा. एकदा बघा सगळं. 7 घोषणा आणि त्या घोषणा दिलेल्या व्यक्तींचे नाव आहेत. पाठ करा. मी लगेच प्रश्न विचारतो. झालं पाठ? चला मग त्या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं. मग आराम हराम है एकदम बरोबर आहे, पंडित नेहरू यांची घोषणा आहे. चले जाओ एकदम बरोबर आहे, महात्मा गांधीजींची घोषणा आहे. जय जवान जय किसान, हां लाल बहादूर शास्त्रीजींची घोषणा आहे ही. मेरी झाशी नहीं, अरे थांबा थांबा थांबा, पूर्ण तर होऊ देत जा वाक्य तुम्ही. मेरी झाशी नहीं दूंगी, राणी लक्ष्मीबाईंची घोषणा. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा एकदम बरोबर आहे, सुभाषचंद्र बोस. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. बरोबर आहे, लोकमान्य टिळक. पुढं जय जवान जय किसान जय विज्ञान. बरोबर आहे, अटल बिहारी वाजपेयी. विद्यार्थी मित्रांनो, जेवढं तुम्ही असं पाठांतर करताल ना तेवढं तुम्हाला हा सर्व भाग सोपा जाईल. चला आता नंबर 3, महत्त्वाचे राष्ट्रीय दिनविशेष. पाठ करणार का तुम्ही? मग इकडं 4 आणि इकडं 4, 8च आहेत. व्हिडिओला पॉज करा आणि पाठांतर करा. चला आता सांगा बरं मग. नंबर 1, प्रजासत्ताक दिन. एकदम बरोबर आहे, आपण 26 जानेवारीला साजरा करतो. हुतात्मा दिन, हां 30 जानेवारी हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचं मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी हे लक्षात आलं तुम्हाला. आणि स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. खूप छान मुलांनो. हां आता परीक्षा चालू आहे बरं का तुमची. मग शिक्षक दिन कधी साजरं करतो आपण? 5 सप्टेंबर. बरोबर सांगितलात. अरे हवेमुळं कागद उडायला दिसायला तुम्हाला.
बालदिन 14 नोव्हेंबर. पाठ होतं ना तुम्हाला का बघितलात? हां, पाठांतर करा. महिला दिन अगदी बरोबर आहे, 8 मार्च. आणि पर्यावरण दिन विसरलात? 5 जून. खूप छान पाठांतर केलात. आता पाहूया पुढचा चौथा मुद्दा. पाहिलात सुप्रसिद्ध व्यक्ती. मग त्यांनी कशामध्ये, कोणत्या क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग पाठ करणार? करा मग व्हिडिओला पॉज, करा पाठांतर.
आणि पी व्ही सिंधू बरोबर आहे, ऑलिम्पिक गेम्समध्ये रौप्य पदक मिळवणारी पहिली खेळाडू. बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठांतर करायलात ना तरच तुम्हाला पुढचा सर्व भाग सोपा जाईल बरं का. राष्ट्रीय पाचवा मुद्दा. आता हा पण भाग पूर्ण पाठ करा आणि नुसता आवाज ऐकून प्रश्नाची उत्तरं द्या बरं. स्क्रीनकडे पाहूच नका. सांगा राष्ट्रीय फूल, बरोबर आहे कमळ. राष्ट्रीय प्राणी, अरे वा वाघ, बरोबर, छान दिलात उत्तर. राष्ट्रीय पक्षी मोर, बरोबर आलं. राष्ट्रीय ध्वज तिरंगा. राष्ट्रगीत जे तुम्ही दररोज म्हणतात जन गण मन. आणि राष्ट्रीय गीत एकदम बरोबर आहे, वंदे मातरम. खूप छान, हे तर तुम्हाला पाठच झालेलं आहे. बघा बरं आता सहावा पहा मुद्दा. लेखक कवी व त्यांची टोपण नावे, हे महत्त्वाचं आहे बरं का. नंबर 1 नारायण सूर्याजी ठोसर, संत रामदास. हे पूर्ण नाव त्यांचं आहे आणि त्यांना या नावानं ओळखलं गेलं. कृष्णाजी केशव दामले, केशवसूत म्हणून त्यांना ओळखलं गेलं. त्र्यंबक बापूजी ठोंबरे, मग त्यांना बालकवी म्हणून संबोधलं गेलं. मुरलीधर नारायण गुप्ते यांना बी असं संबोधलं जायचं. राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज. प्रल्हाद केशव वात्रे यांना केशव कुमार आणि कृष्णा केशव दामले यांना केशवसूत, हे लक्षात ठेवा. विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने, टोपण नावाने ओळखलं जायचं. समजलं मुलांनो? पाठांतर झालं ना तरच पुढं चला बरं का. सातवा मुद्दा आहे इंग्रजी महिने. अरे तुम्ही सगळे इंग्रजी मीडियमचे आहेत, तुम्हाला तर हे पाठच आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. एवढंच लक्षात ठेवायचं नाही आहे. तर 1 नंबरला जानेवारी, 3 नंबरला मार्च, 6 नंबरला जून, 12 नंबरला डिसेंबर, 10 नंबरला ऑक्टोबर. हे पण लक्षात ठेवा. समजलं? 8 नंबरला ऑगस्ट, हे पण लक्षात ठेवा. ओके, 8वा महिना ऑगस्ट. असं चला आता मराठी महिने. हां, हे तुम्हाला पाठ नसेल, हे पूर्ण पाठांतर करावं लागेल. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. पाठ झालं एवढी वरची? पाठ करा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. आणि त्याच्यानंतर आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. पूर्ण पाठ करा आणि पाठ झाल्यानंतरच पुढे चला. 9वा मुद्दा ऋतू, इंडियन सीझन्स. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आता उन्हाळ्यामध्ये कोणते असतात? मराठी ऋतू वसंत आणि ग्रीष्म. पावसाळ्यात वर्षा आणि शरद. हिवाळ्यामध्ये हेमंत आणि शिशिर. म्हणजे मराठी ऋतू आहेत 6 आणि इंग्रजी ऋतू आहेत 3. हे समजलं? लक्षात आलं? पुढं आठवड्याचे वार किती आहेत? 7. सोमवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. हे मात्र तुम्हाला घुकून पाठांतर करावं लागेल आणि लिहावं पण लागेल, तरच तुम्हाला हे लक्षात येईल. महिने आणि सण. चैत्र महिना, त्याच्यात गुढीपाडवा येतोय, रामनवमी येते, हनुमान जयंती. श्रावण महिन्यात नागपंचमी, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. भाद्रपदमध्ये श्रावण महिन्याच्या नंतर गणेश चतुर्थी येते. आश्विनमध्ये कोजागिरी पौर्णिमा येते, दसरा येतो. कार्तिकमध्ये दिवाळी, कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाह हे सण येतात. फुलांची नावे हे पण लक्षात घ्या. कमळ, गुलाब, मोगरा, चाफा, जाई जुई, निशिगंध, चमेली, बकुळ, जास्वंद, सदाफुली, प्राजक्त. होत आहे ना पाठांतर? फळांची नावे. आंबा, फणस, अननस, चिकू, पेरू, डाळिंब, मोसंबी, संत्रे, चिंच, बोरे, कलिंगड, सफरचंद. 14वं खेळांची नावे. भारतीय खेळ कबड्डी, खो खो, विटी दांडू, लगोरी, आटापाट्या, सूरपारंब्या. विदेशी खेळ हे लक्षात ठेवा. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन हे विदेशी खेळ आहेत.
तुम्ही म्हणताल सर हे काय वाचायची गरज आहे, फटाफट प्रश्न सोडूया. अरे याच्यावरच प्रश्न असतात अवलंबून, त्याच्यामुळे हे पूर्ण वाचा, पाठ करा आणि एक वेळेस लिहा. बैठे खेळ, पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, सागरगोटे, सापशिडी आणि सारी पाठ. पुढं वाद्यांची नावे. आता कोणती कोणती वाद्य आहेत? पेटी, तबला, ढोलकी, सनई, सतार, बासरी, वायोलिन, सारंगी, पखवाज, संतूर, गिटार, ड्रम. त्याच्यानंतर पाळीव पक्षी, पशुपक्षी. आता कोणते कोणते आपण पाळीव पशुपक्षी आहेत आपल्याकडे? गाय, बैल, म्हैस, कुत्रा, मांजर, पोपट, शेळी, मेंढी, उंट, गाढव, घोडा आणि मैना. जंगली पशुपक्षी वाघ, सिंह, कोल्हा, लांडगा, हरिण, चित्ता, जिराफ, झेब्रा, गेंडा, अस्वल, गरुड आणि घुबड. हे जंगली पशुपक्षी आहेत. वाहने आणि त्यांची मार्ग. सायकल रस्त्यावरून चालते, मोटार पण रस्त्यावरून चालते, बैलगाडी वाटेवरून चालते, विमान आकाशातून उडतं, जहाज पाण्यातून चालतं आणि आगगाडी लोहमार्ग रुळावरून चालते, पळते, धावते. समजलं? 21 बघा, प्राण्यांची पिल्ले. हा तर भाग फारच महत्त्वाचा आहे. कुत्र्याच्या पिल्ल्याला पिल्लू म्हणतात, शेळीच्या पिल्ल्याला करडू म्हणतात, म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात, हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात, गायीच्या पिल्लाला वासरू म्हणतात, घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात. हे तुम्ही मागच्या प्रकरणामध्ये शिकलेलंच आहे बरं का. वाघाच्या पिल्लाला बछडा, मांजराच्या पिल्लाला पिल्लू, मेंढीच्या पिल्लाला कोकरू, सिंहाच्या पिल्लाला छावा, गाढवाच्या पिल्लाला शिंगरू, माणसाच्या पिल्लाला लेकरू किंवा बाळ म्हणतात. नाती, रिलेशन्स अँड रिलेटिव्ज. आईची आई आजी, आईचे वडील आजोबा, आईचा भाऊ मामा, आईची बहीण मावशी. तसंच वडिलांची आई आजी, वडिलांचे वडील आजोबा, वडिलांचा भाऊ काका, वडिलांची बहीण आत्या. शेवटचा 23वा मुद्दा लक्षात ठेवा आणि पाठांतर करा. व्यावसायिकांची नावे. पीपल डुईंग डिफरंट ऑक्युपेशन्स. घरे बांधणारा गवंडी, मातीची भांडी बनवणारा कुंभार, दागिने बनवणारा सोनार, लोखंडी हत्यारे बनवणारा लोहार, कपडे शिवणारा शिंपी टेलर, लाकूड काम करणारा सुतार, शेती करणारा शेतकरी, गुरे राखणारा गुराखी, झाडाची निगा राखणारा माळी आणि कापड विणणारा विणकर. सर्व लक्षात ठेवण्याजोगा भाग तुम्ही लिहिला असेल एकदा आणि पाठांतर केला असेल पूर्ण. तर आता प्रश्न सोडूया. नमुना प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. स्वाध्याय सामान्य ज्ञानावरचे नमुना प्रश्न. प्रश्न पहिला, उत्तराचा योग्य पर्याय निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून कोणाला मानले जाते? एकदम बरोबर आहे, मोराला. हे पाठ केलं म्हणून आलं. बघा बरं, काहीतरी वेळ लागतो का आपल्याला? पाठांतर केलं की फक्त 2 सेकंदात उत्तर आणि 5 सेकंद रंगवायला. चला 7 सेकंदामध्येच प्रश्न संपतो. बरोबर आहे. म्हणून मुलांनो पाठांतर करा. गटात न बसणारा पर्याय निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. कबड्डी, फुटबॉल, विटीदांडू, आट्यापाट्या. आता बघा, कबड्डी भारतीय खेळ, विटीदांडू भारतीय खेळ, आटापाट्या भारतीय खेळ, पण फुटबॉल परदेशी खेळ आहे म्हणून उत्तर आलं 2 फुटबॉल. छानपैकी त्यानंतर रंगवायचं. सोपे गेले ना प्रश्न नमुना. आता पाहूया सरावाचे प्रश्न. प्रश्न पहिला, उत्तराचा योग्य पर्याय निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. नंबर 1, जन गण मन. हे आपल्या देशाचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? अत्यंत सोपा प्रश्न. पाठांतर केलेला आहे, करेक्ट आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी. आणि वंदे मातरम हे कोणी लिहिलं? लक्षात राहू द्या, बंकिमचंद्र चटर्जी यांनी. पाहूया दुसरा प्रश्न. काय दिले रे दुसऱ्या ह्याच्यात? भारताच्या राष्ट्रध्वजाला डॅश डॅश असे म्हणतात. आता हे तर आंधळ्याला सुद्धा कळल. तिरंगा. झालं ना. 2 सेकंदात उत्तर आणि 5 सेकंद छान रंगवायचं.
तिसरं, डॅश डॅश हे भारताचे राष्ट्रीय फूल मानले जाते. मग हे सुद्धा पाठ आहे तुम्हाला म्हणून पटकन येते. कमळ. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता, हे पण पाठांतर झालंय म्हणून तुम्हाला येईल वाघ. आहे ना पाठांतरावर अवलंबून मुलांनो, म्हणून तुम्हाला म्हणत होतो पाठांतर करा, पाठांतर करा. पाचवं, डॅश डॅश यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून मानण्यात येते. कोण मग? एकदम बरोबर आहे, महात्मा गांधी. प्रश्न पहिला जसा सोपा होता ना, तसंच आता दुसराही प्रश्न अत्यंत सोपा आहे. बघा, गटात न बसणारा पर्याय निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. नंबर 1, भोपळा, पालक, कारले, वांगी. आता ह्याच्यात भाज्यामध्ये ही पालक पालेभाजी आहे आणि बाकी भाज्या आहेत भोपळा भाजी आहे, कारले भाजी आहे, वांगी, पण ही पालक पालेभाजी म्हणून गटात न बसणारी पालक. पुढचं, मेथी, लाल माठ, पालक, फ्लॉवर. आता कोणतं येईल रे? तुमच्या सगळ्यांना मेथी माहिती, पालक माहिती, पण लाल माठ आणि फ्लॉवरमध्ये फरक पडायला आहे तुम्हाला, आहे ना? हे बघा, अशी असती लाल माठ, म्हणजे ही पण झाली पालेभाजी. मग दुसऱ्याचं उत्तर फ्लॉवर. पहा तिसरा प्रश्न, जास्वंद, गुलाब, फ्लॉवर, कमळ. आता ह्याच्यात तर कुणालाही समजल, सगळे फुलं दिलेत आणि ही फ्लॉवर भाजी आहे, फुलगोबी, म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 3. चौथं, अननस. दमाने वाचायचं बरं का, काही घाई नाही आहे. चिकू, मुळा, आंबा. आता इकडं 3 फळं दिलेत आणि ही भाजी दिली आहे. चला पुढचा 5वा प्रश्न, कोल्हा, बैल, गेंडा, जिराफ. बैल पाळीव आहे, पण कोल्हा, गेंडा, जिराफ हे जंगली आहेत, म्हणून 5व्याचं 2. बघा 6वं, शेळी, घोडा, हरण, गाढव. आता ह्याच्यामध्ये हरण हे जंगलातलं आहे, बाकी हे सगळे पाळीव आहेत. 7वा, बटाटा, सुरण, आले, मुळा. आता मुळा माहिती तुम्हाला, बटाटा माहिती आहे, आणि सुरण आणि आले म्हणजे सुरण कसं असतंय? बटाट्यासारखंच. हे बघा, ह्याला म्हणायचं सुरण. मग मुळा तर तुम्हाला माहिती आहे, आले म्हणजे अद्रक. मग बटाटा, सुरण, आले हे एकाच जातीचे आहेत आणि मुळा हे वेगळे आहे, म्हणून 7व्याचं 4. 8वा प्रश्न पहा, वड, पिंपळ, कडुलिंब, रातराणी. वाचल्या वाचल्याच कळालं, हे सगळे झाडं आहेत आणि रातराणी हे फूल झाड आहे, म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 9, पुस्तक, खेळणी, पेन, वही. कळालं? पुस्तक, पेन, वही हे शैक्षणिक आहे आणि ही खेळणी खेळाचं आहे, म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय 2. 10, रिक्षा, घड्याळ, रेल्वे, बस. मग उत्तर घड्याळ, कारण हे सगळे वाहनं आहेत ज्याच्यातून आपण प्रवास करू शकतो, पण घड्याळ हातात घालतात. 11, क्रिकेट, हॉकी, टेनिस, खो खो. मग ह्याच्यातला खो खो हा भारतीय खेळ आहे आणि बाकी सगळे हे परदेशी, म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पाठांतर केल्याचा परिणाम दिसायला आहे ना, सर्व प्रश्न तुम्हाला सोपे जात आहात. पहा बरं आता 3रा प्रश्न, हा पण सोपा जाईल कुणाला? पाठांतर करणाऱ्यांना. उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. सुभाषचंद्र बोस यांना आपण कोणत्या नावाने संबोधतो? मग पाठ असेल तर येणारच, नेताजी सुभाषचंद्र बोस, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणाला आपण सरदार असे संबोधतो? मग सरदार वल्लभभाई पटेल, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचं,
जय जवान जय किसान ही घोषणा देशाला कोणी दिली? लाल बहादूर शास्त्री. पाठ झालं तर सगळं येतंय तुम्हाला. 15 ऑगस्ट हा दिवस भारतभर स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. वाचता वाचताच कळालं उत्तर. चौथ्याचं पर्याय नंबर 2. 5वा शिक्षक दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? एकदम बरोबर आहे, 5 सप्टेंबर. डॉक्टर अब्दुल कलाम हे थोर डॅश डॅश होऊन गेले तर शास्त्रज्ञ. कळालं? पहा पुढचा पूर्ण पाठांतरावर आहे. 7वं वि वा शिरवाडकर डॅश डॅश या टोपण नावाने काव्यरचना करीत असत. मग वि वा शिरवाडकर कशाने करायचे? तर कुसुमाग्रज या टोपण नावाने करायचे. मग केशवसूत कृष्णाजी केशव दामलेंना म्हणायचं. केशवकुमार प्रल्हाद केशव आत्र्यांना आणि गोविंदाग्रज राम गणेश गडकरी यांना म्हटलं जायचं. चला 8वा प्रश्न. इंग्रजी महिन्याप्रमाणे डॅश डॅश हा 10वा महिना असतो. मग आता इंग्रजी महिन्यात 10वा महिना कोणता? किती सोपा आहे. एकदम बरोबर आहे, पर्याय नंबर 4 ऑक्टोंबर. मराठी महिन्याप्रमाणे वर्षाचा अखेरचा महिना कोणता? तर मराठी महिन्यात अखेरचा महिना पर्याय नंबर 2 फाल्गुन. चैत्र सुरुवात होतो आणि फाल्गुनला संपतो आणि फाल्गुनच्या अगोदर माघ आणि माघच्या अगोदर पौष म्हणून शेवटी कोणता? फाल्गुन. 11वा भारतात किती उपऋतू मानले जातात? मग भारतात उपऋतू किती मानले जातात? 6. कोणते कोणते? वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. पुढचा प्रश्न पहा. कार्तिक महिन्यात भारतभर डॅश डॅश हा सण साजरा केला जातो. तर एकदम बरोबर आहे, कार्तिक महिन्यात भारतभर साजरी केलेला सण आहे दिवाळी. आणि गणेशोत्सव कधी असतो रे? मग भाद्रपद महिन्यात. गुढीपाडवा केव्हा असतो? तर चैत्र महिन्यात. आणि दसरा केव्हा असतो? तर अश्विन महिन्यात. समजलं? पाठ झालंय ना तुम्हाला? कोशिंबिरीसाठी म्हणजे सॅलडसाठी आपण पुढीलपैकी कशाचा वापर करत नाहीत? म्हणजे सॅलडमध्ये गाजर असते, सॅलडमध्ये टोमॅटो असते, सॅलडमध्ये कांदा असते, पण सॅलडमध्ये बटाटा असते का? नाही, तुम्ही बटाटा चिप्स खातात, वेफर्स आहे की नाही. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय 3. 13वं पुढीलपैकी कोणत्या खेळाचा बैठ्या खेळात समावेश होत नाही? पत्ते हे तर बैठे खेळ आहे, सापशिडी बैठे खेळ आहे, बुद्धिबळ बैठे खेळ आहे, पण टेनिसला बैठे खेळमध्ये येत नाही. ते टेनिस हे उभं राहून खेळायचा खेळ आहे आणि मैदानात कोर्टवर. पुढचं 14वं पुढीलपैकी कोणते वाद्य हे भारतीय वाद्य नाही? पेटी भारतीय आहे, ढोलकी भारतीय, बासरी भारतीय, पण गिटार ही भारतीय नाही. पुढचा प्रश्न. वडिलांच्या बहिणीला डॅश डॅश म्हणतात. वडिलांची बहीण म्हणजे आत्या. मामी कुणाला म्हणायचं? आईच्या भावाच्या पत्नीला. मावशी आईच्या बहिणीला आणि आते बहीण आत्याच्या मुलीला. मग वडिलाच्या बहिणीला आत्या. 16वा प्रश्न. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? छावा. एकदम बरोबर आहे. हरणाच्या पिलाला पाडस, घोड्याच्या किंवा गाढवाच्या पिलाला शिगरू आणि वाघाच्या पिलाला बछडा. म्हणून सिंहाच्या पिलाचं उत्तर काय? छावा, पर्याय 2.
पहा 17वा प्रश्न. झाडांची निगा राखणाऱ्याला आपण काय म्हणतो? एकदम बरोबर आहे, माळी. आणि लाकडाचं काम करणाऱ्याला सुतार. गाई म्हशी राखणाऱ्याला गुराखी. आणि शेतात काम करणाऱ्याला शेतकरी. 18वा. जसा आवळा तुरट असतो तशी चिंच आंबट. किती सोपे प्रश्न आहेत मुलांनो. बघा 2 सेकंदामध्ये तुमचं उत्तर व्हायलंय आणि 5 सेकंद तुम्हाला ते उत्तर रंगवण्यासाठी लागतात. झालं, 10 सेकंदाच्या आत तुमचा प्रश्न संपतो. म्हणून छान वाचा बरं का मुलांनो. 19वा. 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद वाचायला गेले हरकत नाही, उत्तराला खूप कमी वेळ लागतो. क्रिकेटमध्ये डॅश डॅश यांनी धावांचा विश्वविक्रम केला आहे. कुणी केलेला आहे? तर 100 धावांचे 100 वेळा शतक करणारे आहेत सचिन तेंडुलकर. म्हणून क्रिकेटमध्ये डॅश डॅश आणि धावांचा विश्वविक्रम केला आहे तर सचिन तेंडुलकर यांनी. 20वा प्रश्न बघा. महर्षी ही उपाधी पुढीलपैकी कोणाला मिळाली आहे? मग महर्षी आपण कुणाला म्हणतो? तर याचं उत्तर आहे ज्योतिराव फुलेंना तर महात्मा म्हणतो. तर विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी ही उपाधी मिळालेली आहे. पुढचे 2 प्रश्न पहा बरं. महर्षी ही उपाधी पुढीलपैकी कोणाला नाही मिळाली मग ते सांगा. विठ्ठल रामजी शिंदे, अरे ह्यांना तर महर्षी उपाधी मिळालेली हे बरंच पाहिलं आपण. मग भाऊराव पाटील ह्यांना तर आपण कर्मवीर म्हणतो. वाल्मिकी, महर्षी वाल्मिकी असं म्हणतो आपण. धोंडो केशव कर्वे, महर्षी ह्यांनाही म्हटलं जात आहे, पण महर्षी म्हटलं जात नाही भाऊराव पाटलांना. म्हणून 21व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 22वा आणि शेवटचा प्रश्न. भारतात साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर ज्ञानपीठ. जे पुस्तक लेखनामध्ये जे पुरस्कार असतो त्याला आज काय म्हणायचं रे? ज्ञानपीठ. भारतात साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार हा ज्ञानपीठ आहे. अशा प्रकारे बोलत बोलत आपलं 22वं सामान्य ज्ञान हे तर प्रकरण संपलंच विद्यार्थी मित्रांनो, पण आपलं संपूर्ण मराठी सुद्धा संपलेलं आहे. मराठीचे 22 प्रकरण तुम्ही अभ्यास केलेला आहात आणि नक्कीच तुम्हाला आमची ही मेहनत थोडी बहुत उपयोगाला आली असेल अशी आशा आहे. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मुलांनो.